निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मी कोपरगाव तालुक्यातून बोलते. मी गावाचं नाव नाही सांगत. बरं 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 बरं. ताई मला असा अनुभव आला. हा हा. मी मागच्या वर्षी ना प्रगट दिनाची सेवा केली 21 दिवसाची. बरं. हा हा. तर मी 21व्या दिवसाला बोलले, मला माझी सेवा जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल स्वामी, मला काहीतरी संकेत द्या. हा बरोबर. स्वामींनी ना मग संध्याकाळी मी आरती बिरती झाली आणि नैवेद्य दाखवला. मग आता म्हणलं तारक मंत्र घ्यावा. हा हा. तारक मंत्र घ्यायला लागले ताई, तो तांब्या फिरायला लागला आपाप. ताई व्हिडिओ पाठवाल का? हा पाठवील ना मी. आता मला नाही पाठवता येत ताई. हा 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 हा. मग मी आता मुलगी येणार आहे माझी रविवारी, मग तिला सांगल पाठवायला. हो 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 हो. हा पाठवा नक्की मात्र. हा. तर मग मी 21 वेळेस तारक मंत्र घेतला ताई. हा. तर तो पहिल्यांदाच झालं का तसं? पहिल्यांदाच झालं मागच्या वर्षी प्रगट दिनाच्या दिवशी. हो, मग इतक्या उशिरा फोन करताय तुम्ही? हा म्हणजे मी ना अनुभव तुमचे ऐकायचे, हा हा हा. पण मग मला तेव्हा फोन नव्हता लावता येत. मग आता पुरींनी मला सगळं शिकून दिलं. मी शेतकरी महिला आहे. आई ग. हा हा हा. शिक्षण झालेलं आहे माझं 7वी, पण मला या मोबाईल मध्ये नव्हतं नाही, एवढं. ते मोबाईलची गोष्ट वेगळी आहे ना. हा हा. हा. तर मग तो तांब्या फिरायला लागला. मग ना बरंच येतं, मी सेवेकरी होते 4-5, त्यांना सांगितलं, ते पण आले पाहिले बरं का ताई. हा हा. मग ते आतापर्यंत फिरत होतो तांब्या, वर्ष झालं. अरे वा. हा. म्हणजे तुम्ही का सेवेला बसले की तेव्हा फिरतो का? हो, मी ना दररोज 11 वेळेस तारक मंत्र घेते. मग त्या वेळेला बरोबर फिरतो. हा, हात ठेवला का तांब्यावर हा हा हा. आणि ते घोर कष्ट स्तोत्र आहे ना, हा हा. ते परत मला ना, आम्ही मठात जातो याला बरं. हा. नांदूरला. ते नांदूर शिंगोटे नाही का, हो 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 हो. प्रदीप दादांच्या मठात जातो आम्ही. हा. म्हणजे आता संक्रांतीला 2 वर्ष होतील. आता वर्ष होऊन गेलं या संक्रांतीला मागच्या. अच्छा. हा हा हा. तर मग त्या दादांनी ना आमच्या मुलासाठी सेवा दिलेली होती. थोडा प्रॉब्लेम होता. हा हा हा. तर मग मी ते सिद्ध मंगल स्तोत्र घ्यायला सांगितलं होतं त्या दादांनी आम्हाला. बरं. हा हा हा. तर मग ते सिद्ध मंगल स्तोत्र 11 वेळेस घेतो आम्ही दररोज. अरे वा. आणि तारक मंत्र आणि आरती राहते आमची. जर वेळ नाही भेटला तर आम्ही मोबाईल वर लावून देतो, पण खंडन नाही करती. नाही. इथं आमच्या इथं केंद्र आहे. इथून 15 किलोमीटर आहे, शाकारवाडी म्हणून आहे. हा हा हा. तर मग तिथं केंद्रामध्ये मी पारायणाला बसले. हा. मग त्या दादांना मी सांगितलं अनुभव, संतोष भाऊ जाधव आहे म्हणून ते त्यांचं नाव. बरं. हा. मग मी त्यांना अनुभव सांगितला. मग ते मला म्हणे, तुम्ही सांगा म्हणे माईकवर तुमचा अनुभव. आता परवा दिवशी कार्यक्रम झाला ना सांगतेचा. बरोबर बरोबर. हा. पारायणाला बसले होते तिथं. हा. तर मग मी अनुभव सांगितला. हा. तर मागच्या आमुषाला गेलो होतो आम्ही सेवेसाठी. संध्याकाळी सेवा राहते आमुषाला. हा हा. 2 महिने झाले तेव्हा. तर ते कालभैरव अष्टक असतं ना, ते काय दुर्गा सप्तशतीचा पाठ चालू होता आणि उवाचला कालभैरव अष्टक घेतात तिथं दर उवाचला. हो का. अच्छा. हा. आणि ते कालभैरव अष्टक चालू झालं का ते नारळ आम्ही हात ठेवेल होता ना, ते नारळ आपाप फिरायचं असं उजव्या साईडला. अरे वा. हा. आणि मग ते सगळे सेवेकऱ्यांनी पाहिलं तिथं ते. मग त्या दादांनी मला अनुभव सांगायला सांगितलं. हा म्हणे ताई तुम्ही अनुभव सांगा म्हणे, तुम्हाला खूप छान अनुभव आला म्हणे. हा हा हा. मी सांगितला अनुभव. हा. तर ते 1.5 तास ते नारळ फिरत होतं ताई. किती? 1.5 तास. बापरे. हो, 1.5 तास. म्हणजे ते दुर्गा सप्तशतीचा पाठाला 1 तास लागतो ना. हो हो हो. प्रत्येक वाचला ते कालभैरव अष्टक घ्यायचो ना आम्ही. हा हा. तर ते पाठ चालू केल्यावर बंद व्हायचं आणि कालभैरव अष्टक चालू झालं का हा. ते नारळ फिरायचं. बापरे. हो. त्याच्यानंतर पुढे आहे ना, मग प्रगट दिन झाल्यानंतर स्वामी जयंती येते ना. हो 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 हो. मग आमचे मालक मुलगा आहे ना, तिकडे मठात गेले होते पारायणाला. म्हणलं जातो मी, थोडा प्रॉब्लेम आहे ना आम्हाला. बरं बरं. हा हा हा. तर मग ते 2 जण गेले. मी एकटीच घरी होते. आमच्या गायी आहे, आता गायी आहे, शेती आहे. हा 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 हा. एवढं पाहून मी घरी सेवा केली. म्हणजे काही नाही, रोज एक स्वामी चरित्राचा पाठ आणि तारक मंत्र घ्यायचे, कालभैरव अष्टक घ्यायचे. मला जसा वेळ भेटला ना. पण मग मी हे केलं होतं,
ते संकल्प करून सेवा घेतली होती 21 दिवसाची. बरं बरं हं. तर मग ती 21 दिवसाची सेवा घेतली ताई आणि 21व्या दिवशी म्हणलं मला स्वामी काहीतरी संकेत दाखवा. हं. तर मला स्वामींनी ना त्याच दिवशी असं संकेत दिला, गुरुवार असतो माझा, गुरुवारच्या दिवशी ना मोरपीस हालत होता आमचावाला. स्वामींच्या फोटो माग हं, हं, हं. फोटोवर यायचं, वर जायचं, तर मी खिडक्या दरवाजे बंद केले, म्हणलं हवेने असं हालत असेल म्हणलं. हं, 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 हं. खिडक्या दरवाजे बंद केले तरी तो मोरपीस रात्रंदिवस 6 दिवस हालत होता. ओ हो 6 दिवस हालत होता. हं, मग 6व्या दिवशी ना मी हं. कणी सुहासनी जेवायला सांगितलं मला इथं पाठीमागे शेजारी आमच्या. हं, हं, हं. मग मी गेले जेवायला, पर अन्न घेतलं आणि तो मोरपीस हालायचा बंद होऊन गेला ताई. अय्या हो बघा 6 दिवस हालत होता. मग आम्ही त्याचे व्हिडिओ काढलेले. हं, हं. आता माझी मुलगी आली का मग मी तुम्हाला सगळे पाठवील ते. हो हो पाठवा हा ताई, मी शेअर करते हा ताई. हो हो हा श्री स्वामी समर्थ, मला नक्की पाठवा मात्र ते, ठीक आहे. हो हो पाठवील पाठवील. हा श्री स्वामी समर्थ. भेटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.